नासिक के चांदवड़ तालुका के भरवेर क्षेत्र में स्थित किसान सुभाष गणपत जाधव की मक्के की फसल में अचानक आग लगने से उन्हें बड़ा नुकसान हुआ है। सुभाष जाधव खेती गट नंबर 18 के मालिक है और उन्होंने अपनी जमीन पर गर्मियों में हाइड्रोलिक कंपनी 51-6 किस्म की मक्के की बुआई की थी। मक्का की खेती के लिए पानी की कमी के बावजूद उन्होंने अपनी मेहनत और प्रयासों से खेतों को सहेजा और फसल को सफलतापूर्वक बढ़ाया। चांदवड़ तालुका के भरवेर निवासी किसान सुभाष जाधव की मक्का फसल में अचानक आग लगने से पूरी फसल जलकर राख हो गई। किसान ने पानी की कमी के बावजूद 2 टैंकर पानी मंगवाकर फसल की देखभाल की थी और 55 से 60 हजार रुपए की आय की उम्मीद थी। आग का कारण अभी तक स्पष्ट नहीं हो पाया है, जिससे किसान को वित्तीय नुकसान हुआ है। सुभाष जाधव ने सरकार से मुआवजे की मांग की है ताकि वे अपनी आजीविका फिर से शुरू कर सके। आमची मका या ठिकाणी रस्त्याच्या कडेला गट नंबर 18 असून आणि रस्त्यापासून 10 फुटच अंतरावर माझी शेती रस्त्याला खेटून रस्त्याला आगीचं कारण कशामुळे लागली हे काही समजू शकलं नाही, पण रस्त्याकडून आग लागलेली दिसली आणि आम्हाला तो निरोप मिळाला। सुनेना मुलाला फोन केला आणि आम्ही धावतच त्या ठिकाणी 1000-1500 फुटावर घर असल्यानं येताना ती आग पूर्ण लागलेली होती। आम्ही जाण्याचा प्रयत्न थोडा केला पण आग काय आटोक्यात आली नाही, त्यामुळे मला आग इजावताना सुद्धा त्याचा शॉक लागला। शारीरिकदृष्ट्या सुद्धा मी त्याच्यामध्ये मला सहन करावं लागलं, पण शरीराला मला आग लागल्यामुळे जाम झालो मी तब्येत माझी। त्याच्यामुळे मी त्या मकेमध्ये पानकाळी मका माझी पावसाळ्यात सडून गेली होती आणि चारा पण सडून गेला होता, म्हणून उन्हाळी मका केली उत्पन्न करता आणि ढोरांच्या जनावरांच्या चारा करता ती पण पानकाळ्यात गेली आणि ही उन्हाळ्यात जळून गेली। रस्त्याकडून आग लागत पूर्वेकडून पश्चिमेकडे गेली, पण आगीचं कारण काही समजू शकलं नाही। रस्त्यावर असल्यामुळं कशी पेटली हे काही आम्हाला सांगता येणार नाही। त्यामुळं या ठिकाणी आमचं उत्पन्नाचं नुकसान झालं। जवळजवळ 20-25 क्विंटल मका निघाली असती। 2200 रुपयानं ती 55-60 हजाराची मका होती। चारा देखील 10-12 हजाराचा चारा होता। अशी 65-70 हजाराची आमची सर्व नुकसान झालेली आहे। शासनाने त्वरित चारा आणि उत्पन्न याच्याकडे आम्हाला जर मदत केली तर आमची शासनाकडे विनंती आहे, या ठिकाणी आम्हाला योग्य तो लवकरात लवकर मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। मकाचं तसं विशेषतः कारण म्हणजे आपल्या येथील काही ग्रामस्थ आणि या मकाचे मालक सुभाष गणपत जाधव गट नंबर 18, तर या मक्याला आग लागली या शेतामध्ये अशी आरडाओरड झाली म्हणून आम्हाला माहीत झालं आणि त्या माहीत झाल्यावरून बरीच पब्लिक आली आणि त्याने इजवायचा प्रयत्न केला, परंतु सुभाष गणपत स्वतःहून इजवायच्या प्रयत्नामध्ये होते। पण काही लोकांनी ओरड केली का तो मध्ये जाऊ नको, आग आहे, ऊन आहे, संध्याकाळचा टाईम आहे, मध्ये गोशाला कोण नाही, लाईट नाही आहे, पाणी नाही आहे आणि त्यामध्ये लोकांनी विचार केला का ही मका गेली तरी चालेल पण जीवितहानी होऊ देऊ नये। कृपया सगळ्यांनी आरडाओरड केल्यामुळं त्यांना बाहेर बोलवलं आणि या मक्याचं कारण म्हणजे असं आहे का जेणेकरून शेतकरी पावसाळ्यामध्ये बी भाजून निघाला, उपळून गेले शेत आणि या हिवाळ्यामध्ये चारा करावा म्हणून बियाणं चांगलं शोधून बी टाकलं आणि ते पण चांगलं आलं तर त्याला दाणे पण भरपूर होते, परंतु या आगीमुळे त्यांचे नुकसान झाली। या नुकसानाच्या माध्यमातून आपण त्यांना सहकार्य करायची भूमिका ठेवा आणि या माध्यमातून आपण जो मीडियासमोर बोलतो आणि प्रत्यक्ष शेतामध्ये उभं आहे त्या शेतकऱ्याला जेणेकरून जेवढी मदत शासनाने देण्यात येईल तेवढी द्यावा ही मी सरकारला विनंती करतो। मजलच नाही त्या वाटा करून आग लागले ते दिसतंय चिन्ह, पण परंतु लोकांचं असं म्हणणं आहे का इथं कोणी रस्त्याला जात होतं का दारोडे बिरोडे कारण हा रस्ता आहे पण दारोडे जाते पेटे लोक रात्री कुठेतरी चोरून लपून बिड्या पेटे आहे अशी शंका 10-5 लोकांनी काढली, परंतु त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असेल बा ते पळून गेले असतील काय झालं असेल, परंतु त्याचं घर 1000 फूट अंतरावर आहे, इथून गाव 1 किलोमीटर अंतरावर आहे, पळत येईपर्यंत दीड गोवांचा लागा पत्ता नाही आणि जळून खाक झाली। लोक नाराज होऊन निशार झाले आणि त्यांच्या दुःखामध्ये किंवा त्यांचं ते जळालेले काही त्यांचे भाजलेले काही अंगावर काही त्यांचे पाहिले आणि लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आगीपासून बाहेर व्हा, जे होईल ते पाहू आणि शासनाच्या माध्यमातून काहीतरी योजना आणि त्याचा विषय घेऊ आणि मग तर त्यांना शासनाला कळवू म्हणून आम्ही पाहायला आलो। ती समस्या पाहिल्यावर थोडंसं गंभीर वाटतं आहे आणि त्याचं पाहायला गेलं तर पाणी नाही, दुष्काळी भाग आहे आणि ओरिजिनल दुष्काळी आहे, पाणी नाही आहे। त्यामध्ये लोकांनी खूप प्रस्ताव केला आणि पाहिलं